नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या करिअर ऑर्बिट अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपली जी एम-पी-एस-सी ग्रुप सी ची एक्झाम आहे, ती 27 सप्टेंबरला होणार आहे आणि त्याच्या रिगार्डिंग आपण करिअर ऑर्बिट अकॅडमीने त्या एक्झामला अप्रोच कसं करायचं याचा पाथ डिटरमाइन केलेला आहे आणि त्या पाथनुसार आपण भूगोल या सब्जेक्टला आता कसं अप्रोच करायचंय हे पाहणार आहोत. आता बघा, भूगोल हा जर सेक्शन तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये हा भूगोलाचा एक ट्रिव्हियल प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये कॉन्सेप्ट प्लस फॅक्ट अशा दोन्ही गोष्टी काय असतात, इन्क्लुडेड असतात. मग याला फॉलो करण्यासाठी किंवा या सब्जेक्टला अप्रोच करण्याची एक डिफाईन्ड अशी स्ट्रॅटेजी आहे. आणि जेव्हा आपण एमपीएससी च्या एक्झामला कंबाईन एक्झामला टार्गेट करतो, ग्रुप सी ला टार्गेट करतो, तेव्हा आपला फोकस इट शुड बी ऑन महाराष्ट्राचा भूगोल. ओके. आणि त्यानंतर भारताचा आणि त्यानंतर काही मॅपिंग सेक्शन कुणाचा तर जगाचा. तर हे असं जावं लागतं. हे जर राज्यसेवा असते तर उलट जावं लागतं. ग्रुप सी आहे म्हणून महाराष्ट्र, भारताचा आणि जगाच्या भूगोलामध्ये इम्पॉर्टंट मॅपिंग. मग कोणते न्यूज मध्ये देश, जसं फ्रान्स न्यूज मध्ये आहे तर फ्रान्स मधली इम्पॉर्टंट नदी, पॅरिस शहर कोणत्या नदीवर आहे, युएसए न्यूज मध्ये आहे मग त्यांचं वॉशिंग्टन कोणत्या नदीवर आहे. ह्या बेसिक गोष्टी तिथे पाहायच्या असतात. म्हणजे काय, या सेक्शनला व्हेरी लिटल याला आता आपल्याला फोकस करायचं असतं. मॅक्सिमम फोकस जे 10 प्रश्न येतात ना त्यातले 7 प्रश्न महाराष्ट्रावर, 6 ते 7 प्रश्न महाराष्ट्रावर, 3 ते 4 प्रश्न भारतावर आणि एखादा आला तर जगावर येतो. मग तो एखादा पण आपल्याला सोडायचा नाही म्हणून आपण काय व्यवस्थित करणार आहोत. मग या पर्टिक्युलर सब्जेक्टला अप्रोच कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. अभ्यासक्रम काय आहे, प्रादेशिक आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचे सविस्तर वर्गीकरण असा काय एक सिलेबस आहे. आता बघा, यांनी इथं महाराष्ट्राचं नाव दिलंय म्हणून आपला फोकस इट शुड बी ऑन महाराष्ट्राचा भूगोल. ओके. जर यांनी म्हणलं असतं भारताचा तर आपण आपला फोकस भारत आणि मग महाराष्ट्र ठेवला असता. यांची प्रायोरिटी चेंज झाली, महाराष्ट्र आणि मग इंडिया. ओके. मग सिलेबस नुसार आपल्याला इथे जावं लागतं. ओके. जी लाईन दिली आहे त्या लाईनला कसं इंटरप्रेट करायचं सिलेबस मधल्या हे आपल्याला इथून समजतं. आता याच्यामध्ये काय काय असतं बघा ते एकदा जाणून घ्या. ओके. याच्यामध्ये एक पृथ्वीची उत्पत्ती व रचना, काय रचना आहे, कशी उत्पत्ती आहे, अंतरंग कसा आहे, खंड आणि तुमचं महासागराचं डिव्हिजन कसं, एक बेसिक आपल्याला तो एक फोटे असायला लागतो. जर विचारला प्रश्न चुकून माकून चुकायला नको म्हणून ते आपण करून जातो. भूपृष्ठाला आकार देणाऱ्या अंतर्गत ऊर्जा, बहिर्शक्ती काय असतात, कन्व्हेक्शन करंट थिअरी आहे ती बस बेसिक पाहून घ्यायचं. कोणी दिली, काय बेसिक आहे तेवढं पाहायचं पुढे जायचं. नंतर काय, खंड व खडकांचे प्रकार, भूकंप, ज्वालामुखी, कोणकोणत्या प्रकारचे खडकं असतात, अग्निजन्य कोणती आहेत, तर तुमचे काय जलजन्य कोणती आहेत, अजून काय म्हणता येईल सेडिमेंटरी कोणती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्तरित कोणती आहेत, रूपांतरित कोणती आहेत हे सगळं पाहायचं असतं. नंतर जागतिक प्रदेश व भूगोल यामध्ये भूरूप, जलाशय, नकाशे हा जनरली मॅपिंगच्या रिलेटेड काय असतो सेक्शन असतो. आणि मॅपिंग मध्ये मग कोणतं पठार कोणत्या देशात आहे आणि मग ते ज्वालामुखीपासून बनलेलं आहे का तर स्तरित खडकामुळे बनलेलं आहे, हे एवढं आपल्याला पाहायचं असतं. मग भूरूपामध्ये जागतिक प्रमुख खंड, महत्वाचे देश, पर्वतरांगा, पठार करून जायचं, सोडायचं नाही. ओके. एखादा प्रश्न जरी आला आणि एका प्रश्नामुळे आपले प्रिलिम्स नाही झाले तर प्रॉब्लेम येतो म्हणून करून जायचं. जलाशय, महासागर, समुद्र, जागतिक जलमार्ग, व्यापार मार्ग पाहायचं. म्हणजे ज्याच्यामध्ये स्ट्रेट असतात ना, ज्या सामुद्र धुण्या असतात, जे स्ट्रेट इस्टमस असतात ते करून जायचं, कारण आजकाल स्ट्रेट खूप न्यूज मध्ये आहेत. नंतर नकाशे, जगाच्या नकाशावरील प्रमुख भौगोलिक स्थान, वैशिष्ट्य जे तुम्हाला सांगितलं, कोणत्या शहरावर कोणती नदी वसलेली आहे, कोणतं पठार कुठं आहे, कोणती पर्वतरांग कुठे आहे, सगळ्यात जुनी पर्वतरांग कोणती आहे, सगळ्यात नवी पर्वतरांग कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात. देन बघा, हवामान, अक्षांश, रेखांक हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. कोणतं विषुववृत्त कोणत्या देशातून जातं, कर्कवृत्त भारतातून जातं का, मकरवृत्त भारतातून जात नाही, भारतातून कर्कवृत्त जात असेल तर कोणत्या राज्यातून जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. महाराष्ट्रातून जातं का, मग जात नाही, मग बाकीचे कोणते राज्य आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहायच्यात. वेळगणना, आंतरराष्ट्रीय तुमची वार रेषा काय ती पाहायची आहे, मग ती वाकडी तिकडी का आहे याचं कारण समजून घ्यायचं आणि पुढे जायचं.
स्थान निश्चित करण्यासाठी अक्षांचा आणि रेखांकाचा उपयोग कसा करतात तुम्हाला मी तोंडी सांगून दिल्याची काळजी करू नका. नंतर बघा हवामानशास्त्रामध्ये वातावरण म्हणजे पृथ्वीचं जे काही ऍटमॉस्फिअर आहे त्याची डिव्हिजन कशी आहे, तपांबर, सितांबर, मध्यंबर, आयनांबर याच्यावर प्रश्न विचारले जातात ते आपल्याला माहित असलं पाहिजे. वारे, पर्जन्य कोणती वारे कशी आहेत, मतली वारे, खारे वारे, तुमचे व्यापारी वारे, काय म्हणतात प्लॅनेटरी विंड्स, कोणकोणते टाइप्स आहेत हे सगळं पाहायचं असतं आपल्याला. मग नैऋत्य मोसमी वारे, मॉन्सून, मग तो कसा येतो काय येतो ह्या सगळ्या भानगडी आपल्याला तिथे पाहायच्या असतात. मॉन्सून प्रणाली हे तुम्हाला सांगितलं. अल निनो, ला निना, आता यावर्षी तुम्हाला प्रश्न येणार आहे कारण यावर्षी काय अल निनो आहे. मग अल निनो काय असतं, कसा तयार होतो, कोणते दोन तुमचे सागरी प्रवाहामुळे अल निनो तयार होतो, हे आपल्याला सगळ्या गोष्टी तिथे पाहायच्या आहेत. नंतर बघा महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग हे खूप इम्पॉर्टंट आहे. काही करा भूगोलामध्ये, हे स्किप नका करू. आधीच्या 2 स्लाइड स्किप केल्या तरी चालतात, पण हे स्किप नाही करायचं. 10 पैकी 6 ते 7 प्रश्न इथून येतात, म्हणून ही रिस्क नाही घ्यायची. पण महाराष्ट्राचं काय काय स्थान, सीमा, महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान कोणतं आहे, कोणत्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूड महाराष्ट्रातून जातात, ओके, अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय विस्तार हे सगळं आपल्याला पाहायचंय. कोकण किनारपट्टी, त्याची लांबी, रुंदी, खाड्या, बंदरं, भौगोलिक निर्मिती ह्या सगळ्या भानगडी आपल्याला पाहायच्या आहेत. सह्याद्री पर्वतरांग, प्रमुख शिखरं, घाट, रांगा कोणकोणत्या आहेत, मग कोणत्या जिल्ह्यातून कोणती रांग जाती, कोणत्या जिल्ह्याचा हायेस्ट पीक कोणता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे माहिती असलं पाहिजे कारण त्याच्यावर प्रश्न येतात, मग खूप इम्पॉर्टंट आहे ते. पठार काय, पठार वनस्पती आपल्याला पाहिजे. महाराष्ट्र पठार, पठाराची निर्मिती, बेसाल्ट खडक काय असतो, हवामान व मृदा पाहायचंय. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान असतं, मग मृदा कोणत्या प्रकारची, मग तुमची जंगलं कोणत्या प्रकारची हे तिथून कळतं. नैसर्गिक वनस्पती सदाहरित आहेत, पानझडी आहेत, काटेरी आहेत, कोणत्या रिजन मध्ये काटेरी आहेत आणि का बरं ती काटेरी आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. कोणती वनस्पती काटेरी वनस्पती आहेत ही सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे, विचारतात ते. ओके, मग या सेक्शनवर सुद्धा आपल्याला काय करायचंय, फोकस करायचं आहे. पर्जन्य पिके, नद्या, पर्जन्यामध्ये पर्जन्याचं वितरण कसं आहे महाराष्ट्रातल्या, मग कोकण किनारपट्टीवर जास्त आणि मराठवाडा रिजन मध्ये कमी. मग ते का कमी आहे, तर मराठवाडा पर्जन्य छायेच्या रिजन मध्ये येतो, मग ते किती कमी आहे, ऍव्हरेज रेनफॉल किती आहे इथलं, ते सगळं पाहावं लागतं. तृणधान्य, नगदी पिके, मग आता रेनफॉलवर डिपेंड काय असतं, तर पिकं असतात. मग कोणत्या प्रकारची पिकं कुठे घेतली जातात, मग राईस घेण्यासाठी कोकण किनारपट्टीच का बरं योग्य आहे, मराठवाड्यात का घेऊ शकत नाही, तर या सगळ्या गोष्टी आपण तिथे पाहत असतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये कशाचं उत्पादन जास्त होतं, मग ज्वारीचं उत्पादन कुठे होतं, तुमच्या काय म्हणतात उत्पादनाच्या आघाडीवर कोणते जिल्हे काय अग्रेसर आहेत ते आपल्याला माहित असायला पाहिजे. नंतर बघा नदी प्रणाली इम्पॉर्टंट सेक्शन आहे. मग भारतातल्या नद्या पाहायचं, त्यानंतर महाराष्ट्रातल्या पाहायचं. मग गोदावरी, कृष्णा, भीमा एक सेक्शन आपल्याला इथं पाहावं लागतं कारण भीमा नदीचं पात्र महाराष्ट्रामध्ये सेपरेट आहे. जरी ती कृष्णेची उपनदी असली तरी मग तिला पाहायचंय. मग त्यांची उगम, त्यांची लांबी, रुंदी, त्यांच्या उपनद्या, कोणती उपनदी कोणाला कुठे मिळते, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या. कोणत्या जिल्ह्यात मिळते हे सगळं आपल्याला ते पाहायचं आहे. पश्चिम वाहिनी नद्यामध्ये तापी, नर्मदा, कोकणातील तीव्र उताराच्या लहान नद्या, व त्यांना पूर येतात, मग कोणत्या पूर येणाऱ्या मेजर नद्या कोणत्या आहेत हे सगळं आपल्याला पाहायचंय. उपनद्या, वर्धा, वैनगंगा नदीचं खोरं, ह्या प्रमुख उपनद्यांचा संगम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहाव्या लागतात. मग प्रमुख शहरं बघा, मुंबई, पुणे, आर्थिक, शैक्षणिक, IT पार्क साठी काय प्रमुख आहेत, मग त्यांचा रोल काय आहे. नागपूर, नाशिक, संत्री उत्पादन, म्हणजे कोणतं शहर कशासाठी फेमस आहे ते आपल्याला इन शॉर्ट इथे पाहायचं आहे. छत्रपती संभाजीनगर, पर्यटन, ऑटोमोबाईल हब वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. मग महाराष्ट्रातले औद्योगिक पट्टे कोणकोणते आहेत, MIDCs कुठे आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायचं आहे. ओके, मग आता एवढं सगळं करण्यासाठी डिटेल आहे, मग एवढं सगळं करण्यासाठी आपले रिसोर्सेस हे मिनिमम असले पाहिजे आणि PYQच्या माध्यमातून आपल्याला याला अप्रोच करावं लागेल. मग कसं जायचं भूगोल शिकताना, तर प्रथम प्राधान्य पुन्हा स्टेट बोर्डाच्या पुस्तकात 6वी ते 12वीची जी पुस्तकं आहेत 60 to 70% कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तिथून बिल्ट होते. स्टील तुम्हाला काही ऍड ऑन करायचं असेल तुम्ही काय म्हणता NCERT ऍड ऑन करू शकता किंवा सौदी सर यांचं पुस्तक तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल ते एक इम्पॉर्टंट पुस्तक आहे. नंतर बघा नकाशा सराव हे काय खूप इम्पॉर्टंट आहे. मग कोणती नदी कुठे उगम पावते आणि कोणत्या नदीला कुठे जाऊन मिळते हे जर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते काय म्हणतात समजणं सोपं जातं. म्हणून नकाशा, ब्लँक नकाशावर प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुम्ही म्हणाल एवढं सगळं आम्हाला करावं लागेल का? ओके, येस, तुम्हाला एवढं सगळं करावं लागेल, पण तुमचं काम सोपं करण्यासाठी आपण करिअर ऑर्बिट अकॅडमीने
या 4 टप्प्यामध्ये तुमचं काय केलेलं आहे, एक तुमचं काय म्हणता येईल अभ्यास करून घेण्याचं ठरवलेलं आहे. जर तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचे पहिले, नंतर नकाशा सराव करायचा, नंतर संदर्भ ग्रंथ, नंतर पीवायक्यूचं विश्लेषण. आपल्या बॅचमध्ये हे सगळं इंटिग्रेट होईल आणि रोजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पीवायक्यूज सॉल्व्ह करून दिले जातील. पीवायक्यूचे तुमच्या सेपरेट सेशन सुद्धा होतील. त्यामुळे आपली जी करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या बॅच बद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली आहे, जो नंबर दिलेला आहे, ती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा द्या. कारण प्रत्येक पेपर सोबत एवढं डिटेल जायचं म्हटल्यावर स्वतःला एक अनइझी व्हायला लागतं आणि ते अनइझी झालं तर मग काय करावं काय करावं नाही हे सुचत नाही. तर त्याला कुठेतरी एक सोल्युशन म्हणून आपण आपली बॅच लॉन्च केलेली आहे. अतिशय मिनिमम अशी फीस आहे. तुम्ही ती बॅच परचेस करू शकता आणि एक 27 सप्टेंबरची जी एक्झाम आहे त्याला कॉन्फिडन्सने जाऊ शकता. ओके. मग पुन्हा मी काय केलेलं आहे, काही हाय प्रायोरिटी, मीडियम प्रायोरिटी आणि तुमचे लेस प्रायोरिटीचे रिजन काय केले, क्लासिफाय केलेले आहेत. हे आपल्या एमपीएससी ग्रुप सीच्या विथ रिस्पेक्ट टू काय आहेत हे सगळे क्लासिफिकेशन आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. पुन्हा बघा, जर भूगोलामध्ये 10 पैकी जर 7-8 प्रश्न बरोबर आणायचे असतील तर जे काही मी सांगितले ते मस्ट आहे, ते करावंच लागेल. कारण भूगोल पुन्हा एकदा काही एखाद्या बारीकशा नदीबद्दल विचारलं जे तुम्ही नाही ऐकली मी नाही ऐकली तर प्रॉब्लेम व्हायला नको. मग त्यासाठी एक सखोल अभ्यास आपला झाला पाहिजे. मग काय मिनिमम रिसोर्सेस, मॅक्सिमम रिव्हिजन प्लस पीवायक्यू यांची सांगड घातली तर आपल्याला यश हमखास मिळतं. आणि हे सगळं आपण आपल्या बॅचमध्ये काय केलेलं आहे, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या एमपीएससी ग्रुप सीच्या बॅचमध्ये हे सगळं इन्कल्केट केलेलं आहे, जेणेकरून मॅक्सिमम आउटपुट त्यातून आपल्याला मिळेल. ओके. आय होप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. क्लिअर झाल्या असतील तर प्लीज मला तसं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. काही अडचण असेल तेही तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू, बाय बाय. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. बाय बाय.